हे गाईज वेलकम टू रूप्स वर्ल्ड माय सेल्फ रुपाली अँड आजचा आपल्या व्हिडिओचं टॉपिक आहे हाऊ टू गेट ग्लोईंग स्किन इन दिस विंटर सीझन. आय नो ऑलरेडी 1 मंथ विंटर सीझन निघून गेला आहे, बट अजून पुढचे 2-3 महिने बाकी आहेत थंडीसाठी. लेट झालं या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला, बट इट्स ओके. अजून पण आपल्याकडून टाईम निघून गेला नाही आहे. तुम्ही व्हिडिओ आत्ताही बघू शकता, पुढचे 2-3 महिने फॉलो करू शकता. सो आता या व्हिडिओत मी काय काय सांगणार आहे, कोणतं मॉइश्चरायझर यूज केलं पाहिजे, फेस वॉश यूज केलं पाहिजे अँड थंडीमध्ये कशी काळजी घ्यावी स्किनची, बॉडीची, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे फक्त 5 टिप्समध्ये. सो हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. आय होप हा तुम्हाला आवडेलच. सो लेट्स स्टार्ट आवर व्हिडिओ. नंबर 1 टिप इज स्किन आणि बॉडीच्या टाईपनुसार विंटर सीझनमध्ये तुम्हाला कोणतं प्रोडक्ट सूट करतं आहे, बॉडी वॉश असो किंवा फेस वॉश असो, ते पहिलं जाणून घ्या. तुम्हाला जर ड्राय स्किन असेल तर विंटरमध्ये ती अजून जास्त ड्राय होती. सो पहिलं बघा तुमच्या बॉडीला, तुमच्या फेसला कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट सूट होतं आहे, तेच प्रोडक्ट यूज करा. शक्यतो जर तुमची ड्राय स्किन असेल खूप जास्त, तर तुम्ही अशा टाईपचे बॉडी वॉश किंवा फेस वॉश यूज करा जे थोडेसे माइल्ड असेल. जसं की संतूरचा एक सोप आहे, सेटाफिलचा एक सोप आहे, डर्माड्यूचा सोप आहे, रोरी रिचचे सोप आहेत, मिझोडमचा सोप आहे. हे जे 5 सोप आहेत ना, विंटरमध्ये जर तुमची ड्राय स्किन असेल ना तर खूप जास्त हेल्पफुल होणार आहे. अँड परत विंटर सीझनमध्ये आपली स्किन जरी ऑइली जरी असेल तरी अतिशय ड्राय होते. अँड जर आधीच ड्राय असेल मग तर विचारूच नका, खूप जास्त ड्राय होती. सो बॉडी लोशन इज कंपल्सरी. बॉडी लोशनवरती पण मी आधी एक जुना व्हिडिओ टाकला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये कोणतं बॉडी लोशन विंटरमध्ये बेस्ट असेल, कोणत्या स्किन टाईपनुसार मी सांगितलेलं आहे. बेस्ट मॉइश्चरायझरवरती पण मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये जे मॉइश्चरायझर मी कवर केले नाही आहेत, त्यातले काही मॉइश्चरायझर जे मला आत्ता आवडतात रिसेंटली, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि अजून एक गोष्ट, थंडीमध्ये तुम्ही वर्षभर जे लुफा, परत ते बॉडी घासण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे काही काही प्रोडक्ट्स वापरता. काही जण तर डायरेक्ट दगडाने घासतात, किंवा बॉडी स्क्रबर्स वगैरे काय काय असतं, त्याची थंडीमध्ये गरज नाही आहे. कारण की स्किनमध्ये डेड सेल एवढं काही जमा होत नाही. जसं उन्हाळ्यात पावसाळ्यात आपल्याला गरज असते लुफा वगैरेची, तर थंडीत त्याची काही गरज नाही आहे. स्किन एक तर पहिलीच खूप ड्राय असते, त्यात तुम्ही त्याला घासणार ते कोणत्या पण बॉडी वॉशनी वगैरे, त्यामुळे तुमची बॉडीला अजून हार्मफुल इफेक्ट होऊ शकतो. काहीही स्किन एकदम ड्राय, अजून जास्त ड्राय होऊ शकते. स्किनचं लचके पण जातात काही काहींची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर. सो तुम्हाला ते लुफा वगैरे जे पण तुम्ही वापरता ते थंडीसाठी तरी बंद करा. अँड बॉडी वॉशमध्ये खूप जर भारीतलं सांगू, जे मला पर्सनली खूप आवडतं, तर यार्डलेचं बॉडी वॉश आहे. देन ब्लॉसम अँड ब्ल्यू, त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स तर खूप भारी येते. तुम्हाला बॉडी मिस्टची पण गरज नाही, एवढी भारी ते बॉडी वॉशची फ्रेग्रन्स असते. सेकंड गोष्ट, तुम्ही MK फाईनचं बॉडी वॉश वापरू शकता. त्याला फ्रेग्रन्स थोडीशी लाईटली कॉफीसारखी आहे, बट त्यांनी टॅन रिमूव्ह होतं. अँड जर तुम्हाला असं वाटत असेल की थंडीच्या सीझनमध्ये कुठे टॅन होतं, तर असं काही नाही आहे. थंडीच्या सीझनमध्ये पण सनरेज आपल्या बॉडीवर पडत असतात. सो थंडीच्या सीझनमध्ये सनस्क्रीन अँड अँटी टॅन पॅक हे गरजेचं असतं. जरी तुम्हाला वाटत असेल की ऊन कुठं पडतंय, थंडी हवा तरी आहे, तरी ऊन लागत असतं. कारण की सूर्योदय जर होतोय तर त्याचा प्रकाश तर ऑफकोर्स आपल्या बॉडीवरती येतच असणार, आणि ते रेज आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतात. सो सनस्क्रीन अँड बॉडी वॉश तुम्ही MK फाईनचा यूज करू शकता, तोही अतिशय माइल्ड आहे. किंवा सोपचे मी तुम्हाला ऑप्शन सांगितलेलेच आहेत. नाही तर मग डवचं सुद्धा खूप माइल्ड बॉडी वॉश आहे, तुम्ही तेही ट्राय करू शकता. लहान बाळांना सुद्धा तुम्ही डवचे बॉडी वॉश वापरू शकता, एवढे माइल्ड ते असतात. संतूर सोप सुद्धा तुम्ही लहान बाळांना वापरू शकता, एवढं माइल्ड असतं. टिप नंबर 2 आहे, जस्ट डोंट यूज वॅसलीन. थंडी आली की आपण बोरोलिन, वॅसलीन, बोरो प्लस या गोष्टी यूज करतो, बट ह्या गोष्टी जस्ट ऑक्लेसिव्ह असतात. हे मॉइश्चराईज देत नाही स्किनला. म्हणजे मी असं नाही म्हणते की हे वापरू नका, बट तुम्ही वॅसलीन, बोरोलिन ओठांना, चेहऱ्याला, बॉडीला लावण्याआधी बॉडीला चांगलं बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं असतं. बिकॉज हे जे वॅसलीन वगैरेच्या गोष्टी आहेत ना, ते तुमच्या बॉडीला मॉइश्चराईज करत नाही, ते फक्त मॉइश्चर लॉक करण्याचं काम करतात. सो तुमच्या बॉडीवर आधी एखादं बॉडी लोशन लावा, फेसवर मॉइश्चरायझर लावा, त्यानंतर त्यावर तुम्ही वॅसलीन ते मॉइश्चर लॉक करण्यासाठी
करण्यासाठी किंवा तो हायड्रेशन चेहऱ्यावरती किंवा बॉडीवरती लॉक करण्यासाठी तुम्ही वरतून वॅसलीन किंवा बोरोप्लस अशा गोष्टी लावू शकता. बट नुसतं वॅसलीन लावून बॉडी तशीच सोडायची नाही. त्याआधी तुम्ही हायड्रेट, मॉइश्चराईज करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी मॉइश्चरायझरचा व्हिडिओ बनवलेला आहे, तरी पण त्यामध्ये मी काही मॉइश्चरायझरचे नाव तुम्हाला ॲड करते. त्यामध्ये आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर, जॉयचं मॉइश्चरायझर, नेचर्सचं मॉइश्चरायझर, प्युअर रूटचं मॉइश्चरायझर. ह्यातले एखाद्यावेळेस काही ब्रँडचे नाव तुम्ही ऐकलेही नसतील. लो कॉस्टमध्ये आहे पण भारी रिझल्ट आहे, एकदम भारी. मी स्वतः आता थंडीसाठी माझी कॉम्बिनेशन स्किन आहे. मी जॉयचं फ्रूट्स मॉइश्चरायझर यूज करते. त्यामध्ये खूप डिफरंट टाईपचे मॉइश्चरायझर अवेलेबल आहे. हनी आल्मंडचं पण अवेलेबल आहे, ॲलोवेराचं सुद्धा अवेलेबल आहे, मिक्स फ्रूटचं पण अवेलेबल आहे. मी आता स्किन फ्रूट ॲपलवाला मॉइश्चरायझर यूज करते आणि त्याचा रिझल्ट खूप जास्त भारी आहे. मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये विंटर स्किन केअरवाल्या त्यामध्ये ते मॉइश्चरायझर दाखवलेलं आहे. रेड अँड व्हाईट कलरची छोटी डब्बी आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. अँड जर तुमची स्किन कॉम्बिनेशन असेल, ड्राय असेल, तरीही तुम्ही ते मॉइश्चरायझर वापरू शकता. ऑइली असेल स्किन तुमची तरीही मॉइश्चरायझर स्किप करू नका, कारण की ऑइली जरी स्किन असली तर थंडीमध्ये जर तुम्ही त्याला मॉइश्चराईज करत नाही तर मग तुमचे जे हार्मोन्स असतात ते बॉडीला अजून सिग्नल देतात की मॉइश्चराईजची गरज आहे. स्किन तुमची ड्राय पडतीये, त्याला अजून ऑइल सोडा म्हणजे ती मॉइश्चराईज राहील. म्हणून स्किन अजून जास्त ऑइल प्रोडक्शन करते, म्हणून मॉइश्चरायझर स्किप करू नका. ऑइली स्किन असेल तर त्याच्यासाठी पण ऑप्शन आहे पॉन्ड्सचं अल्ट्रा लाईट, जॉयचं अल्ट्रा लाईट वेटवाले मॉइश्चरायझर अवेलेबल आहे. ब्ल्यू कलरची डब्बी भेटते. तुम्ही खूप जण इन्फ्लुएन्सर्सनी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. सो मी पण ते सजेस्ट करेल की तुम्ही तो मॉइश्चरायझर वापरू शकता जर तुमची स्किन ऑइली असेल तर. व्यतिरिक्त जर तुम्हाला थोडं कॉस्टली मॉइश्चरायझर चालत असेल तर तुम्ही सेटाफिल, मिनिमलिस्ट ह्या 2 ब्रँडचं मॉइश्चरायझर यूज करू शकता. मिनिमलिस्टचं जर मी स्वतः यूज केलेलं आहे. सेटाफिलचं पण आमच्या शॉपवरती आम्ही विकतो. माझी मम्मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते आणि त्याचे रिझल्ट्स पण खूप चांगले आहेत. प्रत्येकाच्या स्किन टाईपनुसार डिपेंड होतं. ड्राय स्किन आहे, नॉर्मल स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे, तुम्ही हे मॉइश्चरायझर सेटाफिलचं यूज करू शकता. ऑइली स्किन असेल तर मिनिमलिस्टचं यूज करू शकता किंवा बाकी कोणताही स्किन टाईप असेल तरी मिनिमलिस्टचं मॉइश्चरायझर यूज करू शकता जर तुमचं बजेट थोडंसं हाय असेल तर. टिप थर्ड, कोणतं फेसवॉश यूज करावं. आता थंडीमध्ये कशा टाईपचे फेसवॉश यूज करायचे, कोणते कोणते तुम्ही फेसवॉश यूज करू शकता. सेटाफिलचं अँड डर्माकोचं हे 2 फेसवॉश तुम्ही यूज करू शकता. त्यामध्ये ऑइली स्किनवाल्यांनी ऑइली स्किनवाला सेटाफिलचं एक सेपरेट फेसवॉश आहे, ते यूज करू शकता. ड्राय नॉर्मल स्किनवाल्यांसाठी पण सेटाफिलचं कॉम्बिनेशन स्किनवालं फेसवॉश आहे, ते यूज करू शकता. अँड थंडीमध्ये मी हे यूज करायला सांगते त्याचं कारण असं आहे की हे जे फेसवॉश आहेत ते तुमच्या स्किनला हायड्रेशन प्रोव्हाइड करतात. तुम्ही फेसवॉश केल्यानंतरही तुमची स्किन जास्त ड्राय होत नाही. थोडंसं स्किन सॉफ्ट, ओली, वॉटरी, हायड्रेटेड असं तुम्हाला फील होतं. तुम्ही सेटाफिलचं जर फेसवॉश कधी यूज केला असेल तर मी तर तोच यूज करते. तेही मी त्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, दाखवलेला आहे फेसवॉश. विंटर स्किन केअरवाला जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला ना, शॉर्ट व्हिडिओ, तर तुम्हाला कळेल मी कोणते कोणते प्रोडक्ट यूज करते. जे प्रोडक्ट मी यूज करते त्याचबद्दलच मी तुम्हाला सांगते, कारण की त्याबद्दल पर्सनल अनुभव आहे म्हणून. अँड माझी स्किन तुम्ही बघू शकता, थंडी असून पण अजिबात फाटलेली नाही आहे. स्किन, होठ, हात, पाय व्यवस्थित आहे सगळं. कोणती स्किन मला इश्यू झालेला नाही आहे. 1 महिना झाला थंडी होऊन मी तेच प्रोडक्ट यूज करते आहे. अँड 1 महिना थंडीमध्ये हे प्रोडक्ट वापरल्यानंतरच मी तुम्हाला सजेस्ट करते आहे. जर कॉम्बिनेशन स्किन आहे तर तुम्ही डिट्टो तो पूर्ण व्हिडिओमध्ये मी जे प्रोडक्ट दाखवले आहेत ते सगळे यूज करू शकता. जर ऑइली वगैरे वेगळीच टाईप स्किन आहे तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच आहे की तुम्ही डर्माको किंवा सेटाफिल दोन्हीपैकी कोणतेही फेसवॉश यूज करू शकता. दोन्ही पण एकदम माइल्ड आहे, जेंटल आहे, स्किनवरती हार्श नाही आहेत, हायड्रेटिंग आहे, मुळात तर स्किन ड्राय होणार नाही. नंबर 4 टिप, लिप्स केअर कशी करावी. तर लिप्स केअरसाठी मी तुम्हाला एक होम रेमेडी सांगते. एकदम साधी आहे, सोपी. आपल्या किचनमध्ये अवेलेबल असणारे फक्त 2 इन्ग्रेडियंट तुम्हाला लागतात आणि हे 2 इन्ग्रेडियंट प्रत्येक घरातल्या किचनमध्ये अवेलेबल असतात. पहिला आहे तूप. रात्री झोपायच्या आधी फेस वॉश केल्यानंतर लिप बामच्या ऐवजी तुम्ही थंडीमध्ये तूप वापरू शकता. तुपाने पण अतिशय हायड्रेशन, मॉइश्चरायझिंग, सॉफ्टनेस सगळं प्रोव्हाइड होतं तुमच्या लिप्सला. परत तुमचं जे लिप्स डार्कनेस असते ती कमी होती. लिप्स खूप जास्त सॉफ्ट होतात आणि लिप्स फाटत नाही. त्याला ग्लो प्रोव्हाइड होतं.
त्याची स्किनचा जो लिप्सचा कलर आहे तो उजळून येतो. सो थंडीमध्ये तुम्ही तूप लावू शकता रात्री झोपताना. जर तूप नसेल अवेलेबल तर मग सेकंड ऑप्शन आहे मलाई. दूध तर सगळ्यांच्या घरामध्ये येतं आणि दुधाला मलाई पण खूप छान येते. तर ती मलाई थोडी थोडी खाता खाता आपल्या होटांना पण लागते, तर ती थोडीशी एक्स्ट्रा अजून काढून तुमच्या होटाला व्यवस्थित चांगलं चोळा. त्याच्यात लॅक्टिक ॲसिड असतं. लॅक्टिक ॲसिडनी स्किन ब्राईटनिंगमध्ये हेल्प होती, स्किन सॉफ्टनिंगमध्ये हेल्प होती. सो तुम्ही दही सुद्धा वापरू शकता त्याऐवजी. दही किंवा मलाई जे पण तुमच्या घरी अवेलेबल असेल ते तुमच्या ओठांना लावा आणि तुम्ही रिझल्ट बघा. 1 वीक तुम्ही यूज केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की थंडीमध्ये तुमचे होठ अजिबात फाटत नाहीये. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला लिप बाम यूज करायचा असेल, जर तुम्हाला कलर आवडत नसेल लिप बामचे शेड, तर विदाऊट कलरवाले पण लिप बाम अवेलेबल आहे नायकामध्ये. नायकाचे एवढे हायड्रेटिंग मॉइश्चरायझिंग लिप बाम आहेत ना, मी स्वतःही यूज करते. तेही मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. ते लिप बामनी तुम्ही जर एकदा लावले ना, तर तुम्हाला सारखं सारखं रिपीटेड लावायची गरज नाहीये. 3 ते 4 तास ते लिप बाम तुमच्या लिप्सवरती राहतं. 3 ते 4 तासानंतर कोणतेही लिप बाम ऑफकोर्स रिपीट करावं लागेल, कारण की थंडीचा सीझन चालू आहे. होठ सतत ड्राय होत. टिप नंबर 5, क्लीनअप करू या नाही थंडीमध्ये. सो थंडीचा सीझन असा आहे की डेड स्किन सेल्स तुमच्या बॉडीवरती, फेसवरती अजिबात जमा होत नाही. स्किन ऑलरेडी खूप ड्राय असती. त्यात तुम्ही त्याला स्क्रब करून घासून घासून काढसाल तर तुम्हाला स्किनचे वेगवेगळे प्रकारचे इश्यू होऊ शकतात. जर खूपच जास्त गरज आहे तर थंडीमध्ये असे फेस पॅक्स, असे क्लीनअप्स, असे फेशियल्स करा ज्याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्याला भरपूर हायड्रेशन प्रोव्हाइड होते. हायड्रा फेशियल तुम्ही करू शकता, O3चं फेशियल करू शकता, ओरिफ्लेमचं तुम्ही फेशियल करू शकता, किंवा फ्रूटचं असं फेशियल करू शकता ज्याच्यामधून खूप जास्त हायड्रेशन प्रोव्हाइड होतंय, किंवा बेस्ट ॲलोवेरा असलेलं फेस क्लीनअप. कोणतेही प्रोडक्ट ज्याच्यामध्ये ॲलोवेरा कंटेंट आहे अशा टाईपचे फेशियल्स तुम्ही करू शकता इन विंटर सीझन. बट शक्यतो फेशियलची विंटर्समध्ये गरज पडत नाही. जर तुम्हाला घरच्या घरी करायचं आहे तर मी तुम्हाला सिम्पल होम रेमेडी सांगते. मध सगळ्यांच्या घरी असतं. हनी, 1 चमचा मध घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी दही टाकायची, मिक्स करायचं, चेहऱ्याला लावायचं, 10 मिनिटांनी फेस वॉश करायचा. तुम्हाला जाणवेल अजिबात स्किनचा जो पण ड्रायनेस आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल. स्किनवरती ग्लो येईल. पूर्ण हायड्रेटेड अँड मॉइश्चराइज फेस तुम्हाला दिसेल. हे पॅक वॉश केल्यानंतर तुम्हाला मॉइश्चराइज लावायची पण गरज पडणार नाही. एवढं मॉइश्चराइज तुमचं स्किन वाटेल तुम्हाला, अजिबात ड्राय पडणार नाही. किंवा मग ह्याचं अल्टरनेटिव्ह फेस पॅक असा आहे की तुम्ही चंदन पावडर किंवा बीटरूट पावडर या दोन्हीपैकी कोणतीही एक पावडर जी अवेलेबल आहे त्या पावडरमध्ये थोडंसं मध टाकून किंवा दही टाकून तुम्ही त्या फेसला लावू शकता. या फेस वॉश हे पॅक पण तुम्ही 10 ते 15 मिनटं फेसवर ठेवा. वॉश करताना थोडंसं जेंटली स्क्रब करा, जास्त हार्शली स्क्रब करू नका. वन्स अगेन सांगते, थंडीमध्ये तसं तर स्क्रबची काही गरज पडत नाही. बट कोणताही तुम्ही जो फेस पॅक लावसान तो लाईटली का होईना थोडंसं त्याला स्क्रब करूनच वॉश केलं पाहिजे. त्याचे इफेक्ट बेटर वाटतात. सो त्यानंतर पण तुम्हाला जाणवेल की हनीमुळे तुमच्या स्किनला एवढं मॉइश्चराइज, एवढं हायड्रेट प्रोव्हाइड होईल. अँड चंदन आणि बीटरूट पावडर हे स्किनला ग्लो करण्यासाठी खूप उपयोगी पडतं, कारण की थंडीमध्ये काही काहींची स्किन काळवंटते, काळी पडते. तो त्याच्यासाठी हे बेटर ऑप्शन आहे की तुम्ही चंदन पावडर आणि बीटरूट पावडरचं पॅक यूज करू शकता. सांगितलेले मी 5 टिप तुम्ही नक्की फॉलो करा. या थंडीचे ते 3-4 महिने तुमचे आरामशीर निघून जातील. तुम्हाला स्किनचा कोणताही प्रकारचा इश्यू होणार नाही. ह्याच्यामध्ये मी लिप्स, स्किन, बॉडी सगळं कव्हर केलेलं आहे. हेअर्समध्ये थंडीमध्ये हेअर्सची कशी काळजी घ्यावी त्यावरती पण मी एक व्हिडिओ नक्की घेऊन येईल. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. तुमचे काहीही जर डाऊट असतील तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. मुली असू, मुलं असू, कोणीही हे व्हिडिओ फॉलो करू शकतं. असं काही नाही आहे की हे पर्टिक्युलरली मुलीच करतात. मुलांची पण स्किन फाटते, मुलांची पण स्किन थंडीमध्ये ड्राय पडते, त्यांचेही होठ फाटतात. आणि लिप बाम जो प्रकार मी सांगितला ते मुलंही आजकाल वापरतात. विदाऊट कलरवाले तर नायकावाले तर बेस्ट आहे त्यांच्यासाठी. मुलांचं एकच असतं की वॅसलिन किंवा खोबऱ्याचं तेल लावून निघतात घराबाहेर. बट मी जसं सांगितलं ते एक ऑक्लुसिव्हचं काम करतं. सो मुलांनी पण प्लीज बॉडी लोशन वापरा. त्याच्यात काहीही इश्यू नाही आहे की असं काही नसतं की हे मुलींचेच प्रोडक्ट आहे, मुलं लावू नाही शकत वगैरे वगैरे एक्सेट्रा. तो जमाना गेला. या काळात मुलं लिप बाम, बॉडी लोशन सगळं वापरू शकतात. सो दिस इज ऑल अबाउट व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर
पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा अँड जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. अँड बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.